नमस्कार. चला तर आज आपण हलवा फिश फ्राय रेसिपी बघणार आहोत. रेसिपी करणार आहोत तर खूप छान आणि क्रिस्पी होणार आहे, कमी तेलकट होणार आहे. आपण शॅलो फ्राय न करता डीप फ्राय करणार आहोत. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बाजारातून 2 किलो फिश आणलेली आहे मी, कापून आणलेली व्यवस्थित आणि ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ती मॅरिनेट करायची, तर त्यासाठी वाटण तयार करायचं आहे. तर इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचे तुकडे बारीक स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. तर हे तिन्ही वाटण आपल्याला मिक्स करून त्याचं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे छानसं त्याचं आपल्याला वाटण तयार होतं. तर आता त्याच्यामध्ये आपण फिश फ्राय मसाला टाकलेला आहे मालवणी. त्याच्यामध्ये आता 2 किलो मासे आहेत, तर त्यासाठी मी 2 पॅकेट वापरलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर आता हे तिन्ही मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. तर त्या लिंबाच्या मधल्या बिया काढून घ्यायच्यात आणि त्याचा रस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तर आता लिंबाचा रस टाकला की व्यवस्थित असं परत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण फिशच्या पीसला लावून घ्यायचं आहे. तर आता या प्रकारे आपण व्यवस्थित असं खालतून आणि वरतून सर्व फिशच्या पीसेसला हे मिश्रण लावून घेणार आहोत. आणि आता इथे ताटामध्ये मी सर्व पीस असे मॅरिनेट करून ठेवणार आहे. आता सर्व पीस आपले मॅरिनेट करून झाले की आता याला कमी वेळ असेल तर अर्धा तास तरी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि 1 तास ठेवलं तर छानच आहे. म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ते सर्व मुरतं आणि मग आपल्याला टेस्ट छान येते फिशला. तर या पद्धतीने सर्व मसाला मी इथे लावून घेतलेला आहे आणि अर्धा तास ठेवून घेतलेला होता. तर तोपर्यंत आता आपण इथे कोटिंग तयार करणार आहोत. तर इथे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे बारीक आणि अर्धी वाटी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे. थोडंसं मीठ टाकायचे चवीपुरतं. इथे बारीक रवा, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ टाकायचे आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची. तर हे तिन्ही मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला फिशचे पीसेस असे बुडवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हाय फ्लेमवरती पण खूप नाही आणि लो फ्लेमवरती नाही, तर मध्यम आचेवरती हे फिश फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं की ते क्रिस्पी होतात. तर इथे पहा, या पद्धतीने आपण फिशचे पीसेस फ्राय करून घेतलेले आहेत. तर आता आपले सर्व पीसेस मी फ्राय करून घेतले. खूप छान आणि कमी तेल पण नाही पकडले आणि खूप क्रिस्पी झालेले आहे. तर तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा. आणि तुम्ही जर मनीषास किचन मराठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन आलेले व्हिडिओज ते नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.